संतोष भैयाच्या हत्याकांडातून खून केला संतोष भैयाचा, त्यातून तुम्ही सोडलं. महादेव मुंडेच्या प्रकरणातून तुम्ही सोडलं. ते बापू आंधळेच्या प्रकरणात हेवचे, सगळ्या प्रकरणात हेवचे शेकडो. तुम्ही सोडून देणार. आज माझा घातपाताचा विषय केला त्यानं. त्याची ती स्टाईल आहे काम करायची, की त्यांच्या ज्याचा खून करायचा त्याच्या जवळचे लोक वापरायचे, अशी तिची पद्धत आहे. आणि म्हणाल ते त्यांचेच आहेत. बेट्या मुंड्या, तुम्हाला नाद लागलेला आता एवढं ध्यानात ठेव. तुला जरी अजित पवारनी याच्यातून टाळलं असेल, क्लीन चिट दिली असेल, तुला देवेंद्र फडणवीसनी सूट दिली असेल, तू लय वाईट काम केलेलं आहेस. तू ध्यानात ठेव एवढं, तू लय वाईट काम केलेलं आहे. आणि देवेंद्र फडणवीसनी सुद्धा त्याला याच्यातून 100% टाळलंय. चौकशीतून 100% क्लीन चिट दिली. कारण ह्यो 10-12 दिवस फरार जे होता धनंजय मुंडे, तर ह्यो नेत्याला भेटून हेच कामं करत होता. तिकडे जाऊन ह्या मंत्र्याच्या पायावर लोळण घे, त्याचे पाय चाटेव, याचे पाय चाटेव. आणि ह्या चौकशीपासून त्याला बाजूला राहायचं होतं, त्यांनी केलं. आता आमचा सरकारवरचा विश्वास उडाला. इतकं नालायक सरकार आम्ही बघितलंच नाही आणखी. एखाद्याच्या लेकराचा जर घातपात करायला लागलेत गरीबाचा, तर सरकारचं काम असतं, सरकारची जबाबदारी असती, फडणवीसांची जबाबदारी असती, अजित पवारची जबाबदारी असती, की आपण ते न्यायालाच लावायचं, कडीलाच लावायचं. हे काम सरकारची जबाबदारी म्हणून असतं. गरीबाचे लेकरं तेव्हा मारायला निघालाय आणि तुम्ही त्याला वाचविता. तेव्हा टाळा म्हणला मला या चौकशीपासून, म्हणून तुम्ही त्याला टाळायला लागला. आता त्या वर्षा बंगल्यावरच्या देवबाप्पांनी सांगितलं जणू 24 तारखेला पूजा कर वैद्यनाथाची आणि लाग प्रचाराला, हे पण सांगितलं जणू. मला तुम्ही फडणवीस साहेब याच्यात राजकारण करायला नको होतं, अजित पवारने तर अजिबात करायला नको होतं. फडणवीस साहेब तुम्हाला एक सांगू का, तुम्ही त्याच्या पापात भागीदारी होऊ नका.